एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता मी निघाली आहे इस्टोनियाला. इस्टोनियामध्ये तालीम, नवीन कंट्री. मी जस्ट एअरपोर्टला पोहोचली आहे. म्हणजे इकडनं मला निघायचं आहे तालीमच्या एअरपोर्टला जायला. अर्ली मॉर्निंग एअरपोर्टची सिक्युरिटी गेटच अजून ओपन नाही आहे. माझी 5:45ची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे मी ऑलरेडी थोडी लवकर आले होते की 3 सव्वा 3ला आलेले. पण गेटच ओपन नाही, तर इथे बसून वेट करावं लागणार आहे. मोजून 5 मिनिटात माझं सिक्युरिटी चेक झालं. जस्ट 3:30ला त्यांनी ओपन केलं. 5 मिनिटात झालं. मग आता माझ्याकडे टाइम आहे. आता ड्युटी फ्रीमध्ये फिरतीये. अर्ली मॉर्निंग फ्लाईट घ्यायचं हे एक बेनिफिट आहे की एवढे अमेझिंग सनराईजचे व्ह्यू असतात ना, वर्थ इट. हॅलो एव्हरीवन, वेलकम फ्रॉम तालीम. इस्टोनियामध्ये मी पोहोचली आहे जस्ट आता एअरपोर्टवर. इथनं बाहेर निघतीये. ॲक्च्युली बाहेर गेल्यावरच मी पास घेणार आहे. मी ॲप थ्रू त्यांच्या पास घ्यायचा ट्राय केलं, बट ते जरा काहीतरी ट्रॅव्हल कार्ड वगैरे मागतात. मला कळत नाही कुठलं ट्रॅव्हल कार्ड आहे. सो तिथे ट्रॅम्पमध्ये वगैरे पण टॅप करू शकतो. तर मोस्टली मी तेच करेल. मला वन डेचा पास घ्यायचा आहे. आणि आज मी असं ठरवलं की मी नेहमी खूप सारं प्लॅन करते, बट आज मी पूर्ण प्लॅन ChatGPTने सांगितला तसा करणार आहे. लाईक फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. स्वतः बघूया. जस्ट मी इथे इकडनं बाहेर निघाले की 4 मिनिटावरच ट्रॅम आहे. सो ते घेऊन मी ओल्ड टाउनला जाणार आहे. आणि तुम्ही इथे बॅगेज पण म्हणजे बॅग ठेवू शकता. जस्ट आता €2 इथे लगेजचं ऑप्शन आहे. बट मला ही बॅग लागणार होती सोबत, त्यामुळे मग मी कॅरी करते. बाहेर विंड असल्यामुळे तो फ्लॅग एवढा भारी त्याच्यासोबत मूव्ह होत होता. सो एअरपोर्टवरनं मी डिरेक्टली बस घेतली आणि ती इकडे थांबली आहे. जे हाताचा स्टॉप आहे हिरवे पार्क म्हणून. सो आय हॅव रीच फर्स्ट लोकेशन, जी आहे टॉम्पिया पॅलेस कॅसल. आणि हे ॲक्च्युली म्हणजे एका हिस्टॉरिकल हिलवर बनवलेलं आहे. आणि दिस डिनोट्स की म्हणजे इकडे डॅनिश, स्वीडिश, जर्मन आणि रशियन एवढ्या सगळ्या फॉरेनर्सनी रूल करूनसुद्धा त्यांनी त्यांची हिस्ट्री मेंटेन केली आहे. आणि हे सगळं यांनी सर्वाईव्ह केलेलं आहे. हे आत्ता यांचं पार्लिमेंट आहे. सो इथे मोस्ट ऑफ त्यांचे फंक्शन्स होतात. मी तुम्हाला फुल व्ह्यू दाखवते. मॉर्निंगच्या सनलाईटमध्ये ती पिंक कलरची जी बिल्डिंग आहे त्याचा वेगळाच शेड झालेला होता, पण खूप छान दिसत मला होता. आउटफिट चेक दिला नव्हता. सो जस्ट आता मी माझा आउटफिट दाखवते. पार्लिमेंटच्या ऑपोजिट साईडला इथे एक कॅथेड्रल आहे आणि या कॅथेड्रलचं नाव आहे अलेक्झांडर नेव्स्की कॅथेड्रल. ऍक्च्युली हे कॅथेड्रल एका रशियन एम्पायरने बांधलं होतं. आणि आफ्टर म्हणजे त्यांनी जेव्हा ते रूल करत होते आणि ते जेव्हा त्यांचं म्हणजे यांना इंडिपेंडन्स मिळाला इस्टोनियाला, तेव्हा खूप लोकांची अशी इच्छा होती की याला पाडावं. म्हणजे एवढं छान आर्किटेक्चर त्यांना पाडायचं होतं. कॅन यू बिलीव्ह? बट हे आता सध्या आहे. सो याच्या आतमध्ये एंट्री फ्री आहे. सो मी जाऊन येते. किती छान दिसतंय यार हे. म्हणजे मी माहीत नाही अर्धा तास वगैरे इथे स्पेंड केला आहे, बिकॉज तो ओव्हरऑल जो स्क्वेअर होता ना तो खूप छान होता. प्रत्येक बिल्डिंगची एक वेगळं आर्किटेक्चर, आणि ही बिल्डिंग तर मला असं फुल अलादीन वाईब देत होती. प्लस ते मॉर्निंगचा व्ह्यू असल्यामुळे बाजूला ते स्काय वगैरे खूप पिक्चर परफेक्ट दिसत होतं. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास गेला आहे माझा इथे. काही आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, बट खूप ब्युटिफुल आहे. म्हणजे मी सांगू नाही शकत, एवढे छान दिसत होतं. म्हणजे आपल्याकडे कसे जुने राजवाडे असायचे, त्याच्यामध्ये फुल असं सोन्याचे आणि डिझाईन केलेली असायची, एकदम बारीक डिझाईन, आणि ते फुल विंटेज वाली ते झुंबर वगैरे, बाजूचं आर्किटेक्चर, हे सगळं सेम त्याच्यासारखंच आहे. तर तुम्ही इकडे येणार असाल तर नक्की आतमध्ये जा. फोटो काही अलाउड नाही करत ना, व्हिडिओ पण नाही करत, पण एंट्री फ्री आहे, तर तुम्ही नक्की जाऊ शकता. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता मी थर्ड लोकेशनला पोहोचली आहे. थर्ड लोकेशन आहे सेंट मेरी व्हर्जिन अँजेलिन चर्च, किंवा सेंट मेरी चर्च जरी तुम्ही टाकलं तरी ते मिळून जाईल. आणि ॲक्च्युली हे रिमाइंडर आहे त्या याच्यासाठी की जेव्हा ब्रिटिश एम्पायर यांच्यावर होतं, तर तेव्हा जे मर्चंट होते आणि सेलर होते ते इथे कंटिन्युअसली यायचे.
सो ते त्याचं एक डिनोशन आहे किंवा त्याचं एक काय म्हणतात हिस्ट्री आहे. सो मी तुम्हाला त्याचा फुल व्ह्यू दाखवते. एवढा हायटेड होता हा चर्च की तो एका फ्रेममध्ये कॅप्चरच होत नव्हता. हा व्ह्यू बघून तुम्हाला कळतच असेल की किती जुनी घरं आहेत ही. हो, आता मी नेक्स्ट लोकेशनला आली आहे, कोहोसुका व्हिविंग पॉइंट म्हणून. आणि ऍक्च्युली हा तालीममधला सगळ्यात म्हणजे पूर्ण चर्च नॉर्मल जे त्याचे हाऊसेस वगैरे त्यांचं जे त्यांनी ओरिजिनली जे मेंटेन केलेलं होतं रेड कलरचे जे रूफ आणि त्याच्यावर व्हाईट कलरचे आउटलाईन, त्याच्यामुळे हे एरिया एवढा छान दिसतोय. मी तुम्हाला view दाखवते. इथे वारं खूप असल्यामुळे आधीचा आवाज मे बी क्लिअर आला नसेल, बट टॉप व्ह्यू खूपच अमेझिंग होता. म्हणजे मॉर्निंगला तर त्याचं वेगळीच ब्युटी होती आणि ते फुल एक सिमिलर काइंड ऑफ आर्किटेक्चर खूप मस्त दिसत होतं. केवढ्या नॅरो स्ट्रीट आहेत ना, एक गाडी पण नाही जाऊ शकत. सो मी आता नेक्स्ट लोकेशनला आली आहे, पटकुली व्ह्यूइंग पॉईंट. म्हणजे जो पहिला व्ह्यूइंग पॉईंट आहे तिथनं जस्ट 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. माझा आवाज तुम्हाला असं कसं तरी येत असेल, उगाच थंडीमुळे माझा आवाज पण निघत नाही आहे. बट हा जो पॉईंट इथे पटकुली नावाचा जो एक माणूस होता 1707 त्याला इथे एक्झिक्यूट केलं होतं जस्ट बिकॉज स्वीडिश रूल फॉलो करत नव्हता. आणि आत्ता हाच पॉईंट एवढा छान व्ह्यू पॉईंट झालेला आहे. सेम तिथे म्हणजे वॉटरफ्रंट दिसतोय, ते ओल्ड चर्चेस दिसत आहेत, ओल्ड हाऊसेस दिसत आहेत. तर व्ह्यू खूप छान आहे. सो तुम्ही इकडे तसं हा जो व्ह्यू पॉईंट आहे तो ॲक्च्युली जस्ट पहिला जो व्ह्यू पॉईंट होता तिथनं जस्ट 5 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. आणि ॲक्च्युली इथे सी लेवल असल्यामुळे तो व्ह्यू खूपच अमेझिंग होता. हे असेवाले शॉप्स तुम्हाला खूप ठिकाणी दिसतील जिथे त्यांच्याकडे आल्मंडमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि जे ॲक्च्युली खरंच छान होते. बट मी ते घेतलं नव्हतं, मी हॉट चॉकलेट घेतलेलं. आता नेक्स्ट लोकेशनला आली आहे दॅनिश किंग गार्डन. सो या गार्डनमधचं ॲक्च्युली हिस्ट्री अशी आहे की इकडे दॅनिश फ्लॅग हा म्हणजे स्कायमधनं पडला होता ड्युरिंग वॉर. म्हणजे 1219 जे वॉर चाललेलं त्या वॉरच्या टायमिंगला तो फ्लॅग इथे पडला. आणि मग त्याला डेन्मार्कच्या फ्लॅगचं बर्थ प्लेस असं एक मिथ पडली आहे. सो या प्लेसला त्याची बर्थ प्लेस मानलं जातं फ्लॅगची. सो ही याची हिस्ट्री आहे. आतमध्ये म्युझियम आहे, म्युझियम बघता येईल. म्युझियम पेड आहे पण बाहेरची एंट्री तुम्हाला फ्री. हा ना, त्याचा एंट्री व्ह्यू होता. म्हणजे आल्या आल्या असं वाटतं की आपण कुठल्या तरी भूत बंगल्यामध्ये एंटर केलं की काय. सगळीकडे त्याची पडकी भिंती प्लस ते त्यांनी जे स्ट्रक्चर ठेवले, जे हॉलो स्ट्रक्चर आहेत ब्लॅक कलरमध्ये, ते पण असे थोडेफार क्रीपी आणि गोस्ट वाईब देतात. इथे अशा 1-2 तोफा ठेवलेल्या होत्या जे जुन्या काळातल्या होत्या आणि काही त्या म्युझियमच्या आतमध्ये पण आहेत. सो मी नेक्स्ट लोकेशनला चालता चालता मला ही एक प्लेस दिसली. आय डोंट नो काय, बट छान आहे. आय गेस हे कुठलं तरी म्युझियम आहे. आउट करते थोडं. येस, मस्त दिसतंय. माझं बॅकग्राऊंड, मागचं बॅकग्राऊंड पण छान आहे. त्या बिल्डिंग्स पण मस्त दिसत आहेत. मी नेक्स्ट लोकेशनला पोहोचली आहे. टॅलेंटचा जो टाउन हॉल आहे तिकडे. तर आता हा जो मागे आहे हा टाउन हॉल आहे आणि हा इन जनरल स्क्वेअर आहे. बट या टाउन हॉलचं असं आहे की नॉर्थ युरोपमधला गोथिक असा टाउन हॉल हा सिंगल आहे. जो 600 वर्षांपासून यांनी सगळं बघितलंय, सेलिब्रेशन, पनिशमेंट, जे काही इकडे झालंय ते सगळं त्याचं विटनेस. आणि इथे अजूनही सेलिब्रेशन्स होतात वगैरे. सो त्यांच्या हिस्ट्रीसाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा पूर्ण स्क्वेअर एवढा ब्युटिफुल आहे, म्हणजे त्या टाउन हॉलच्या शेजारीच आहे. स्पेशली या मागच्या बिल्डिंग, ऍक्च्युली इकडनं सन येतोय तर ते एवढं क्लिअरली दिसत नाहीयेत, बट त्या थोड्याफार ना मला ब्रुजेसच्या वाईब देत आहेत. हा, आणि टेम्परेचर खूप कमी असल्यामुळे मला तर ते पूर्ण मी लाल पडली आणि नाक गळते.
एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये फिरायची सवय नाही आणि एवढं ऊन आहे. मी अशी की एवढ्या उन्हामध्ये कशी काय थंडी वाजू शकते, पण भयानक थंडी वाजतीये. आणि आता मी नेक्स्ट स्टॉप जाणार आहे ते सोव्हिनियर्स घ्यायला. इथे समोर एक सोव्हिनियरचं शॉप आहे. सो मी तिकडे जाऊन चेक करते, कारण की मी येता वेळेस 2-3 शॉपमध्ये बघितलं. खूप युनिक सोव्हिनियर्स आहे तिथे. सो बघू. सो मला हा जस्ट पूर्ण स्क्वेअर दाखवायचा होता. म्हणजे जे लोक आता जास्त फिरले असतील ना युरोपमध्ये, त्यांना ते ॲक्च्युली हे व्हायला लागतं की सगळे स्क्वेअर सेम दिसत आहेत. आणि मला हा स्क्वेअर फुल ब्रुजेसची वाईब देत होता. माहीत नाही का ते, पण इट वॉज व्हेरी सिमिलर. सो तिकडनंच जो जवळचा सुविनियर शॉप होता तिथे गेल्या, बिकॉज मी ऑलरेडी 2-3 सुविनियर शॉप बघितले होते आणि त्यांच्याकडे खरंच खूप युनिक असे सुविनियर आहेत, खूप वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहेत. तिथे तुम्हाला मग्स मिळतील, नॉर्मल जे तुम्ही शोपीस ठेवू शकता ते मिळतील, पोस्टकार्ड, देन वेगवेगळे किचन्स, बॅग आणि वुडन किचन्स त्यांच्याकडे खूप छान होते. आणि कॅटवाले तर स्पेशली खूपच मस्त दिसत होते. अपार्ट फ्रॉम दॅट तिथे वुडनच्या बाकीच्याही गोष्टी होत्या, जे तुम्ही ॲज अ हँगिंग तुम्ही घरात ठेवू शकता. आणि हे काही ते शोकेसचे पीसेस होते. लाईक त्यांचा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरचे छोटे असे मिनिएचर व्हर्जन त्यांनी केलेले होते. एवढी सारी व्हरायटी होती किचनमध्ये. सो मी तर खूप कन्फ्यूज होते की कुठला पिकअप करू. बट मी ते जे कॅथेड्रल आहे त्याचा तो सोविनियर घेतला. ऑल्सो यू कॅन बाय दिस स्मॉल डॉल सोविनियर्स. तिकडे मल्टिपल व्हरायटीमध्ये चेसबोर्ड पण होते वुडनमध्ये, ज्याच्यावर खूप सारे शिपाई वगैरे पण होते. आणि अपार्ट फ्रॉम दिस जे आपण बाकीच्या इथे बघतो तसेच काइंड ऑफ सिमिलर सुविनियर्स होते. आणि हे सेकंड शॉप असल्यामुळे इथे थोडी वेगळी व्हरायटी होती मॅग्नेट्समध्ये, बट मी प्रिवियस शॉपमधूनच घेतलं आहे. हा पक्षी तर कोणाला न घाबरता असं स्ट्रीटवर फिरत होता ना बिंदास. मी आली आहे नेक्स्ट लोकेशनला आणि नेक्स्ट लोकेशन आहे टायनी चॅपल. आता टायनी चॅपल काय आहे, तर एक हा बेसिकली काय म्हणताय, काइंड ऑफ चर्च आहे, छोटूसा सिंगल रूममध्ये. आणि हा 2 स्ट्रीटच्या इंटरसेक्शनला बांधलेला आहे. आणि हा म्हणजे 1909च्या अराउंड बांधला होता. आणि ते काही दिवसांपर्यंत त्याला एक काय म्हणतात की रिलिजियस गोष्ट म्हणून हे केलं जायचं. आणि 1960 नंतर त्याच्यामध्ये त्याला एक टेलिफोन बूथ म्हणून कन्सिडर केलं झालं. त्याचे तिथे तिकीट वगैरे विकले जायचे आणि पोस्टकार्ड असायचे. सो ते अशा टाईपमध्ये त्याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर ते अलेक्झांडरचं चर्च आहे त्यांना हा डोनेट केलेला आहे. सो आहे क्लोज एवढी छोटीशी रूम आहे. इकडे मागे तुम्हाला दिसत असेल हे बघा. ही जी मागे रूम आहे ना, तेवढीच छोटीशी रूम आहे. आणि त्याच्या आतमध्ये एक फोटो आहे तेवढं. जस्ट 2 स्ट्रीटच्या इंटरसेक्शनमध्ये यांनी एवढ्या छोट्याशा बिल्डिंगमध्ये चर्च बनवला होता. आणि म्हणजे आतमध्ये काहीच नाही आहे. लिटरली फक्त एक छोटीशी रूम आहे. माहीत नाही 1 मीटर बाय 1 मीटर असेल की नाही ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 ते 3 जस्ट फक्त फोटो लावलेत. आणि सध्या तर त्याच्या आतमध्ये एंट्रीसुद्धा बंद आहे. सो हे अशा प्रकारे एक छोटंसं चर्च आहे. तुम्हाला माझ्या मागे बिल्डिंग दिसते ग्रे कलरची. ही बिल्डिंग काय माहितीये, प्रेझेन्स सेल्स. जेव्हा सोविएट त्यांचं ते हे होतं ना, त्यावेळेस त्या सगळ्यात असा फिअरिंग वाला जो प्रिझन सेल होता तो हा होता. सगळ्यांना असं लॉकअप करून ठेवलेलं. आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरी आहेत. आली आता नेक्स्ट लोकेशनला. नेक्स्ट लोकेशन ही ऍक्च्युली एक बिल्डिंग आहे. तर तुम्ही हे बघू शकत असाल. ही ऍक्च्युली 1500च्या काळातली बिल्डिंग आहे. आणि तेव्हाची टॉलेस्ट बिल्डिंग. म्हणजे आता त्याच्यानंतर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात, पण त्या काळातली सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग होती. आणि त्यावेळेस लोक काय करायची की बॅलेटिक सी जे आहे त्याच्यामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी याचं जे वर एक स्पियर आहे, तर बॅलेटिक सी मध्ये ते नेव्हिगेशन करायचे. सो आता मी तुम्हाला त्याचा फुल व्ह्यू दाखवते. सो ते जे वर स्पियर होतं त्या स्पियरच्या अकॉर्डिंगली त्या शिप्स डिरेक्शन ॲनलाइज करायच्या. हे फुल पेस्टल कलर वाईब जी स्ट्रीट आहे थोडी छान दिसतीये. या साईडने पण सेम आहेत, सगळे पेस्टल कलर यूज केले. मस्त वाटतं. ही ना इकडे झालेल्या वॉरच्या अगेन्स्टच्या प्रोटेस्टसाठी त्यांनी इथे सगळे बॅनर लावलेत. हा नेक्स्ट तिथे एक चर्च होता. त्याचा तो येलो कलर आणि व्हाईटचे हायलाईट केलेत.
म्हणजे बाकीचे जे नॉर्मल चर्च असतात त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा दिसत होता. आर्किटेक्चर वाईज पण थोडा युनिक होता हा. पोचली आहे. नेक्स्ट लोकेशन आहे फ्रीडम स्क्वेअर. फ्रीडम स्क्वेअरला फ्रीडम स्क्वेअर का म्हणलं जातं ते सांगण्याच्या आधी मी जस्ट तुम्हाला दाखवते. तो जो स्क्वेअर आहे तो, आणि हा पूर्ण स्क्वेअर म्हणजे ती जी लिबर्टीची साईन आहे, आणि हा ओव्हरऑल फुल स्क्वेअर. तर ॲक्च्युली आधी बेसिकली जस्ट फक्त सिटीचं काय म्हणतात, एक आउटसाइड हे केलं जायचं, जे काइंड ऑफ बिझी स्ट्रीट असायची. सो त्यानंतर मग इथे मिलिटरी परेड व्हायच्या, त्यांच्या बाकी काही ॲक्टिव्हिटी व्हायच्या, आणि जेव्हा ईस्ट इंडियनचं वॉर झालं होतं तेव्हा याला ॲज अ काय म्हणतात, आफ्टर गेटिंग अ इंडिपेंडन्स याला ॲज अ फ्रीडमचं सिम्बॉल कन्सिडर व्हायचं. बट सोव्हिएट टाईम जेव्हा आला तेव्हा ते मिनिंग पण निघून गेलं. तर आता ही साईन रिप्रेझेंट करते, जी मागे स्टँड करते, की म्हणजे एकदा इंडिपेंडन्स जाऊन पण परत मिळणं का असतं. म्हणजे एकच प्लेस, किती रूलर्स येऊन गेले तरी त्यांची ती स्टँड करते, जी त्यांच्या ओरिजिनल लोकांसाठी होती. एक कंट्री जिथे ऑलमोस्ट 4 ते 5 ज्या मेन पॉवर होत्या त्यावेळेसच्या जर्मन वगैरे, त्यांनी इथे रूल केलं आहे. बट द स्पेशालिटी की इथली लोकं अजून देखील त्यांची लँग्वेज बोलतात. सो नेक्स्ट मी ही बस घेतली. दिस इज माय सेकंड बस इन होल डे, जी मला नेक्स्ट लोकेशनला माझ्या ड्रॉप केलं. तर मी आली आहे पुढच्या लोकेशनवर. दॅट इज विरू गेट. हे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल. हे ॲक्च्युली गेट म्हणजे तुमची तालीममधल्या कॉबलस्टोन जी काय म्हणतात स्ट्रीट चालवते त्याची एंट्री म्हणू शकता, किंवा त्याचं एक एरा म्हणू शकता. बिकॉज हे जे 2 टॉवर आहेत, यांनी इनिशियली जेव्हा त्यांचं वॉर झालं होतं त्यावेळेस याला प्रोटेक्ट केलेलं. सो त्यामुळे ते टॉवर अजूनही तसेच तिथे आहेत. आणि आज फक्त ते ॲज अ सिम्बॉल किंवा त्यांची हिस्ट्री म्हणून उभे आहेत. बाकी त्यांचं असं ॲज सच काही हे नाहीये. फक्त त्याच्या अपोझिट साईडला खूप सारे फ्लॉवर्सचे मार्केट वगैरे आहेत. सो आपण त्या लेनमध्ये जाऊयात. या गेटमुळे आज इस्टोनियाची जी हिस्ट्री आहे ती वाचली आहे. जर तुम्ही या गेटला नीट बघितलं तर तिथे दिसून येईल की केवढे म्हणजे त्यांनी वार सहन वगैरे केले असेल, ते जसंच्या तसं अजून देखील आहे. त्यांनी त्यांना काही रिनोव्हेट केलेलं नाही आहे. मला बोलले होते ना फ्लॉवरचं मार्केट. सो हे ते मार्केट आहे. प्राइस तसं रिझनेबल आहे. छान आहे. 1.50 इयर्स. 5 ट्युलिप वगैरे पण आहे तिथे. आय डोंट नो हे कुठल्या टाईपचे आहेत. पण हे छान दिसतात डिफरंट कलरमध्ये. काइंड ऑफ थोडेफार लिली सारखे. हॅलो, तुम्ही आता पोहोचली आहे नेक्स्ट लोकेशनला. ते म्हणजे कॉड्रिया पार्क म्हणून. सो हा पार्क आहे. म्हणजे जो विरू गेट होता ना, तिथनं मला डायरेक्टली बस मिळाली. जी बस इथे लास्ट स्टॉप असतो, इथे डायरेक्ट आणून सोडते. तर मी तर तिथे पोहोचले. इकडे थोडं पुढे गेल्यावर ते आर्ट म्युझियम आहे. ज्याच्या पुढे ते असं छानसं गार्डन क्रिएट केलेलं आहे. सो आपण तिकडे जाऊयात. मी तोपर्यंत याचा व्ह्यू दाखवते. या लेकच्या मिडलमध्ये त्यांनी तो छोटासा डोम क्रिएट केलेला आहे आणि बाकीला बाजूला हे सगळे ट्रीज आहेत. ॲक्च्युली सध्या तो स्प्रिंग जस्ट स्टार्ट झाला आहे, त्यामुळे अजून इकडे ते लीव्स वगैरे आलेले नाही आहेत. बट आफ्टर दॅट हे खूप अमेझिंग दिसत असणार आहे. मस्त दिसतं ना म्युझियम. मला वाटतंय मी याच्या दुसऱ्या साईडने एंट्री केली आहे. बघा समोर जाऊन बघते. हा बॅकसाईड व्ह्यू आहे ॲक्च्युली त्या म्युझियमचा. याची मेन एंट्री आहे समोरच्या साईडनी आहे. सो त्या पार्कमधनं थोडंसं पुढे चालत आलं की हे आर्ट म्युझियम आहे. कॉड्रियाक आर्ट म्युझियम म्हणूनच आहे. ॲक्च्युली एक पीटर नावाचा जो मनुष्य होता रशियन एम्पायरमधला, तर त्यानी त्याच्या वाईफसाठी म्हणजे कॅथरीनसाठी हे ॲक्च्युली महल टाईप किंवा असं एक सिम्बॉल असतो ना, तसा बनवला होता, आणि आता त्याला आर्ट म्युझियममध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. मी त्या आर्ट म्युझियमच्या आता फ्रंट साईडला आली आहे. मगाशी आपण बॅक साईडनी आलो होतो. बट मी जसं एक्सपेक्टेड केलं होतं तसं नाही आहे. बिकॉज मी जेव्हा इकडे यायच्या आधी जेव्हा रिसर्च केला होता, जेव्हा हे बघितलं होतं ना, ते म्हणजे पिक्चर्समध्ये ते पूर्ण फ्लॉवर्सनी भरलेलं वगैरे हे गार्डन होतं. बट आता इथे एकही फ्लॉवर नाही आहे. म्युझियम आहे तसंच आहे, बट फ्लॉवर्स नाही आहेत.
याचा फ्रंट साईडचा व्ह्यू पण तसा छान होता, कारण की बिल्डिंगचं जे आर्किटेक्चर होतं ते मस्त होतं. बट जर इकडे मी जसं बघितलं होतं तसं जर काइंड ऑफ फ्लावर असते ना, तर हे पूर्ण गार्डन खूप छान दिसलं असतं. मे बी थोड्या दिवसांमध्ये तिथे ते फ्लावर्स वगैरे यायला लागतील. बट जस्ट टू व्हिजिट किंवा आर्ट म्युझियममध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्ही आधीच तिकीट परचेस करून घ्या. ऑनलाईन तिकीट हे स्वस्त मिळतं ॲज कम्पेअर्ड टू इथे जाऊन ते लाईनमध्ये थांबून ते तिकीट घेण्यापेक्षा. तुम्ही जर या झाडाला नीट बघितलं ना, तर याला थोडे थोडे चेरी ब्लॉसम येत आहेत आणि हा पूर्ण पार्क तसाच आहे. हा, जेव्हा पूर्ण म्हणजे पूर्ण चेरी ब्लॉसम येतील तेव्हा किती मस्त वाटत असेल ना, फुल पिंक वाईब. अजून याला टाइम आहे यायला. हे पुढच्या लोकेशनवर जे आहे जॅपनीज गार्डन. ऍक्च्युली जर खरं सांगायचं म्हणलं ना, हे गार्डन सेम पुण्यामधल्या पु ल देशपांडेची वाईब देतंय. बिकॉज इथे त्यांनी काय केलंय की मध्ये दोन ब्रिज आहेत. जे ऍक्च्युली हे जे ब्रिज बघितले ना तुम्ही, हे स्टोनचे ब्रिज आहेत आणि साईडला दोन पॉइंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी साईडला दगड वगैरे लावली आहेत. बट एकच वेगळं इथे हे की इकडे ते चेरी ब्लॉसम वाले ट्रीज आहेत. मग जेव्हा ते चेरी ब्लॉसम येईल तेव्हा त्याचा लुक वेगळा होत असणार आहे, जो पुण्यात मिळत नाही. बट ऑलमोस्ट सिमिलर आहे. मी दाखवते तुम्हाला. जसे इन जनरल जॅपनीज गार्डन्स असतात ना, सेम त्याच वेमध्ये, त्याच सिमिलर स्ट्रक्चरमध्ये त्यांनी हे देखील बांधलेलं होतं. आणि जेव्हा इथे फ्लॉवर्स वगैरे येतील तेव्हा याचा लुक आय गेस कम्प्लिटली चेंज होऊन जाईल. सो हा फर्स्ट पॉइंट आहे असा. आणि हा ब्रिज क्रॉस करून गेल्यावर त्या साईडनी तुम्हाला तिकडे दिसत असेल तर हा सेकंड वाला आहे. ट्राय टू झूम. हा दुसरा वाला त्या साईडला आहे आणि तो फुल असा स्प्रेड झालेला आहे. तो वाला पण दाखवला. आणि हा दुसरा पॉइंट आहे. आणि इकडे ते चेरी ब्लॉसमचे टी. वाऱ्यामुळे ते पाणी एवढं छान होतंय ना, पण माझी हालत खराब होती. हॅलो बर्डी. तिकडनं चालत आला ना असं थोडं पुढे, इकडे ना असा स्टोनचा अजून एक ब्रिज आहे, जो क्रॉस करून तुम्ही पुढे जाऊ शकता. इकडनं ते पाणी सर्क्युलेट होतंय. आता मी नेक्स्ट लोकेशनला पोहोचली आहे, ज्याचं नाव आहे रुसेल्का. ऍक्च्युली तुम्हाला हा स्टॅच्यू दिसत असेल, त्याच्या हाताचा क्रॉस आहे तो. ऍक्च्युली समोर आहे ना या साईडला सी आहे, तिकडे शिप पण आली आहे. क्रूज नॉट शिप, क्रूज. तुम्हाला मागे दिसत असेल तर तर त्या सी कडे का डिनोट करतीये, तर त्याचं एक रिझन आहे. म्हणजे आय गेस 1893च्या अराउंड जी रशियन एक वॉरशिप होती आयर्न वाली, तिचं नाव रेसिल्का होतं. आणि ती इकडनंच म्हणजे तालिंगपासून तालिंगच्या पोर्टवरनं निघाली आणि पॅटॅलिक सी मध्ये गेली. अराउंड 177 त्याच्यामध्ये काय म्हणतात क्रू मेंबर्स वगैरे होते आणि ती गायब झाली. म्हणजे तिचं पुढे काय झालं हे कळलंच नाही. मग त्याच्यासाठी 1902 मध्ये हा म्हणजे मेमोरियल म्हणून बांधलेला आहे, टू रिमेंबर ऑल दीज पीपल. सो ही त्याच्या मागची हिस्ट्री आहे. आणि मी तुम्हाला आता फ्रंटचा व्ह्यू दाखवते, कारण की ते खूप भारी दिसतंय. हा जो स्टॅच्यू तुम्हाला दिसतोय, ज्याचं मी आधी एक्सप्लेनेशन दिलं, सो त्याच्या एक्झॅक्टली समोरच्या साईडला तो मला सी दिसला. ॲक्च्युली माझा सी बघायचा प्लॅन नव्हता, बट रँडमली दिसला आहे. हे बघा इथे एवढं क्लिअर कट पाणी आहे, बीच पण एवढा क्लिअर आहे. आणि ती क्रूज आहे, असं एवढ्या जवळ वाटते ना, म्हणजे ते पाणी केवढं डीप आहे की किनाऱ्याच्या एवढ्या जवळ येते. त्यामुळे त्यांनी इथे साईन पण लावली की स्विमिंग आणि हे अलाउड नाहीये. तुम्ही त्या पाण्यामध्ये जास्त आत जाऊ शकत नाही. आय गेस ते खूप डीप आहे. आणि या साईडला नॉर्मल क्रूज आहेत ना, त्या उभ्या आहेत. आय डोंट नो यामध्ये दिसतंय की नाही. हा,
त्या टुरिस्टिक ठिकाणी फुल असं एम्प्टी भेटते ना, किती भारी आहे ना. जस्ट मला हे दाखवायचं होतं कलरचे सेट, की वर डार्क ब्लूमध्ये फेंट, फेंट, फेंट फेंट होणार आहे. परत इथे डार्क, परत इथे व्हाईट कलरचं ते जे लहरी येतात ना आणि त्याच्यानंतर परत लाटा आणि परत इथे छोटं स्काय ब्लू कलरचा पॅच आहे आणि पूर्ण व्हाईट कलरची सँड आहे. सो आता मी इथे थोडा वेळ टाईमपास करते. आय डोंट नो बट म्हणजे पिसानंतर मी पहिल्यांदा असा बीच बघितलाय की जो फुल एम्प्टी आहे. माहित नाही की खाली जायला अलाउड आहे की नाही. स्विमिंग त्यांनी लिहिलंय तिथे की अलाउड नाहीये म्हणून. आय गेस वॉकला जाऊ शकतो नॉर्मल खाली. कधी कधी रॅन्डम जे लोकेशन्स तुम्हाला मिळतात ते पण किती युनिक असतं ना. म्हणजे मला माहितीही नव्हतं की इथे एवढ्या सिटीच्या एवढ्या जवळ एक सी असेल, म्हणजे बीच असेल जिथे मी एंटर करू शकते. तिथे आतमध्ये एंटर करता येत होतं, जस्ट फक्त डॉग्सला अलाउड नव्हतं आणि स्विमिंग करता येत नव्हती. आणि त्याच सेम लाईनने पुढे मी वॉक करत राहिले थोडा वेळ, बिकॉज माझा ॲज सच असं काही त्याच्यानंतर खूप मेजर प्लॅन नव्हते. मला जस्ट फक्त खाऊन निघायचं होतं. सो ती पूर्ण जी सी लाईन होती तर तिकडे मी टाईमपास करत बसले होते. आणि हे बर्ड्स. देन इट्स टाईम फॉर लंच. ॲक्च्युली मला व्हेजिटेरियनमध्ये काहीच ऑप्शन मिळत नव्हते, सो मग मी इंडियन रेस्टॉरंटला गेले. मग तिकडे हे नूडल्स आणि त्याच्यासोबत मी व्हेज मोमोज घेतले अँड दॅट वॉज माय डिनर. डिनर वगैरे केल्यानंतर मग मी स्ट्रेट एअरपोर्टला आले, बिकॉज माझं असं होतं की बाहेर मला एवढ्या थंडीमध्ये जास्त वेळ थांबता येत नव्हतं. सो मी 7 वाजताच एअरपोर्टला निघून आले, इवन दो माझी फ्लाईट 12 वाजताची आहे. बट मी आता इथे एअरपोर्टवर टाईमपास करेल, कारण बाहेर एवढा कमी टेम्परेचरमध्ये राहणं म्हणजे मला तरी जमत नव्हतं. सो मी आता इथे थोडा वेळ टाईमपास करेल. बट दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. याच्यामधलं कुठलं मोमेंट तुम्हाला भारी वाटला किंवा कुठली प्लेस तुम्हाला आवडली ते पण मला नक्की सांगा. आणि अपार्ट फ्रॉम दिस इकडे जे एक म्युझियम आहे, जिथे तुम्हाला समरीज असतात. मला एक्झॅक्ट त्याचं नाव आठवत नाही, मी ते टाकून देईल. सो ते देखील तुम्ही नक्की जाऊ शकता. मी तिकडे गेले नाही बिकॉज ते थोडंसं आउटस्कटला होतं, म्हणजे तसं जाता आलं असतं. बट मला स्वतःहूनच, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं म्युझियम आवडत नाही. सो त्यामुळे मी ते इग्नोर मारलंय. बट तुम्ही नक्की जाऊ शकता जर तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचं असेल. का की मी असं ऐकलंय की तिथे रिअल समरी पण ठेवलेली आहे. आणि येत्या वेळेस पण मी जस्ट ट्रॅम्प घेतली आणि ट्रॅम्पने मी रिटर्न आलेली आहे. अँड जस्ट फक्त म्हणजे तुम्ही ज्या पण लोकेशन असेल तिथं एअरपोर्टला येऊन ड्रॉप करतात, त्याच्यामुळे जास्त कष्ट घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला. आणि मे बी आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट कंट्री डिस्कवर करूयात किंवा काहीतरी वेगळं. कारण मी आता असं विचार करते आहे की मी कंटिन्युअसली ट्रॅव्हल व्लॉगच टाकते, सो काहीतरी नॉर्मल व्लॉग वगैरे टाकूयात का, असा माझा विचार चालला आहे. नॉट शुअर, बट स्टील जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.